कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खरंय बाळा, अद्वैतने तुला जे काही सांगितलं ना ते अगदी खरंय. आई खरंच दैवत असते, म्हणजे देवबाप्पा असते. मी तर म्हणतो देवबाप्पाच्याही आधी आईची पूजा करायला हवी, कारण आईच आपल्यासाठी सगळं करते, हो की नाही? पण हे सगळं आपण कुणासाठी म्हणायचं सांग बरं? आपल्या सख्या आईसाठी, म्हणजे जिने आपल्याला जन्म दिलाय त्या आईसाठी. पण नेत्रा कुठे तुझी खरी आई आहे? ही तुझी सावत्र आई, म्हणजे तिने तुला जन्मच दिला नाहीये, म्हणून तर ती तुझ्याशी अशी वागते. तुला सारखं ओरडते, तुझे लाडच करत नाही, हो की नाही? मी तुला सांगितलं होतं ना, तुझी खरी आई अद्वैतकडनं जो ऍक्सिडेंट झाला त्यात बिचारी देवाघरी गेली. आणि म्हणून ही नेत्रा सावत्र आई म्हणून इकडे आली. खरंच सावत्र माणसं असतात ना, ती खरंच खूप वाईट असतात. आता अद्वैतच बघ ना, अद्वैतची खरी आई म्हणजे तुझी ममता आजी, ती पण लवकर गेली बाळा. आणि मग रुपाली म्हात्रे ह्या घरात तुझी आजी म्हणून आली. रुपाली म्हात्रे तुझी मैथिली आजी आहे ना, अगदी तशीच दिसायची, पण ती तुझ्या बाबाची म्हणजे अद्वैतची सावत्र आई होती ना, म्हणून ती त्याचा खूप छळ करायची. तिने ना त्याला मारायचा सुद्धा प्रयत्न केला होता, म्हणजे त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. हो, अगदी खरं. आता मी तुला खोटं सांगेन का? आणि तरी तुझा विश्वास नसेल ना बाळा, तर तू घरात कोणालाही विचारून बघ, मग तुला कळेल. खूप वाईट असतात सावत्र माणसं, अगदी तुझ्या नेत्रा आईसारखी. म्हणूनच ती तुझ्याशी असं वागते, तुझे लाडच करत नाही, ईशाचे लाड करते आणि ईशावरच जास्त प्रेम करते, हो की नाही? रीमा, 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 रीमा. हा, मी ऑफिसला येतो, मग बोलू ना आपण. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.